अटलजी एक व्यक्ती नव्हे, एक युग. आज 16 ऑगस्ट. आजपासून 8 वर्षापूर्वी 16 ऑगस्ट 2018 रोजी भारतानं आपला एक विलक्षण नेता गमावला. अटल बिहारी वाजपेयी. नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो तो एक रुबाबदार चेहरा, कपाळावरच्या आठ्या, ओठांवरचं मंद स्मित, बोलताना मध्येच घेतलेला तो विलक्षण विराम, आणि मग अत्यंत शांतपणे पण मनाला भिडणारा एखादा वाक्यबाण. ते राजकारणी होते, पण केवळ राजकारणी नव्हते. ते संसदपटू होते, पण केवळ संसदपटू नव्हते. ते पंतप्रधान होते, पण त्याही पलीकडे ते एक कवी होते, साहित्यिक होते, पत्रकार होते, प्रभावी वक्ते होते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक संवेदनशील माणूस होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाकडे थोडं मागे वळून पाहूया. 25 डिसेंबर 1924 ग्वाल्हेर संस्थानातील एका साध्या शिक्षकाच्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. नाव अटल बिहारी वाजपेयी. वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे शिक्षक. घरात पैशाची श्रीमंती नव्हती, पण घरात होती शिक्षणाची श्रीमंती, संस्कारांची श्रीमंती आणि शब्दांची श्रीमंती. लहानपणापासूनच अटलजींच्या मनावर वाचनाचा आणि भाषेचा संस्कार होत गेला. शब्द त्यांना आवडत होते, विचार त्यांना आकर्षित करत होते, आणि म्हणूनच पुढे त्यांच्या हातात लेखणी आली, आणि त्याच लेखणीनं त्यांच्या मनातला कवी पण जागा झाला. पण हा मुलगा केवळ पुस्तकांमध्ये रमणारा नव्हता. देशात काय चाललंय, जगात काय घडतंय, भारताची अवस्था काय आहे, याचाही विचार त्याच्या मनात रुजतच होता. वय होतं अवघं 18-19 वर्षाचं. देशात स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. 1942 मध्ये महात्मा गांधींनी दिली होती ती भारत छोडोची हाक, आणि विद्यार्थी असलेल्या अटलजींनी त्या आंदोलनात सहभाग घेतला. याच काळात त्यांच्या मनात राष्ट्राविषयीची जाणीव अधिक दृढ व्हायला लागली. विद्यार्थी दशेतच त्यांना राजकारण, समाजकारण आणि परराष्ट्रविषयक घडामोडींमध्ये रस निर्माण झाला होता. ते राज्यशास्त्र आणि कायद्याचे विद्यार्थी होते. पुढे हीच उत्सुकता त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या जाणीवेची ताकद बनली. अटलजींच्या व्यक्तिमत्वात 2 गोष्टी कायम दिसतात: विचारांची खोली आणि भाषेची ताकद. राजकारणात येण्याआधीच त्यांचं वाचन अफाट होतं. इतिहास, राजकारण, जगातील घडामोडी, साहित्य आणि कविता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा साहित्यिक पैलू पुढे त्यांच्या राजकीय जीवनातही दिसतच राहिला. कारण त्यांच्यासाठी भाषण म्हणजे फक्त माहिती देणं नव्हतं. भाषण म्हणजे विचारांना भावना देणं होतं. तरुण अटलजींनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. विचार मांडण्याचं माध्यम त्यांना मिळालं. लेखणीच्या माध्यमातून ते समाजाशी संवाद साधू लागले. परंतु त्यांचा प्रवास केवळ पत्रकारितेत थांबणारा नव्हता. 1951 मध्ये त्यांनी पत्रकारिता सोडून भारतीय जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनसंघ पुढे बदलत बदलत भारतीय जनता पक्षाचा राजकीय पाया बनला, आणि इथून सुरू झाला अटलजींच्या दीर्घ राजकीय प्रवासाचा खरा अध्याय. एक नेता घडत होता. 1957 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. संसदेत एक तरुण नेता आला होता, पण त्याच्याकडे फक्त राजकीय भूमिका नव्हती. त्याच्याकडे होती भाषेची विलक्षण ताकद. त्यांचं भाषण ऐकताना सभागृह शांत व्हायचं. ते बोलायचे, मग थांबायचे, पुन्हा बोलायचे, आणि त्या एका विरामामध्येही श्रोत्यांचं लक्ष खिळलेलं असायचं.
त्यांचा आवाज आक्रमक नव्हता पण प्रभावी होता. त्यांची भाषा कटू नव्हती पण धारदार होती आणि विरोधकांवर टीका करतानाही त्यांच्यात वैयक्तिक द्वेष नसायचा. म्हणूनच त्यांच्या राजकीय विरोधकांनाही त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटायचा. त्यांचं वक्तृत्व म्हणजे शब्दांना आत्म देणारा आवाज. अटलजींचं वक्तृत्व हा स्वतंत्र अभ्यासाचा विषयच आहे. ते भाषण करताना घाई करत नसत. प्रत्येक शब्द जणू तोलून मापून वापरत. कधी विनोद, कधी उपरोध, गंभीर विचार, कधी भावनिक आवाहन आणि कधी एखादा दीर्घ विराम. त्या विरामाचाही ते भाषे इतकाच प्रभावी वापर करायचे. त्यांच्या भाषणात एक विलक्षण गोष्ट होती. त्या ऐकणाऱ्याला केवळ पटवून देत नसत, ते त्याला विचार करायला लावायचे. म्हणूनच त्यांचं भाषण पक्षाच्या सीमा ओलांडून लोकांच्या मनात पोचायचं. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल सरकारी नोंदींमध्येही त्यांना विलक्षण प्रभावी वक्ता म्हणून गौरवलं गेलंय. अटलजींचा राजकीय प्रवास सरळ, सोपा किंवा नेहमी यशस्वी नव्हता. पराभव आले, राजकीय संकट आली, विरोधक आले. 1975 मध्ये आणीबाणी आली. त्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. पण या सगळ्या काळात एक गोष्ट कायम राहिली, त्यांचा राजकीय आत्मविश्वास. ते विरोधात असतानाही लोकशाहीवरचा विश्वास त्यांनी सोडला नाही. आणि म्हणूनच पुढे जेव्हा त्यांना सत्तेची संधी मिळाली तेव्हा त्यांच्या मनात विरोधकांविषयी सूड भावना कधीच नव्हती. 1996 अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले. पण सरकार टिकलं ते केवळ 13 दिवस. इतक्या कमी कालावधीत सत्ता सोडावी लागली. परंतु त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण आजही भारतीय संसदीय इतिहासात स्मरणात आहे. सत्ता जातीये, समोर पराभव उभा आहे, पण चेहऱ्यावर निराशा नाही, आवाजात कटुता नाही आणि लोकशाहीवरील विश्वास मात्र आढळ. हेच होतं अटलजींचं अटलपण. पुन्हा पंतप्रधान आणि यावेळी पूर्ण कार्यकाळ. 1998 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान झाले. भारताच्या अणुचाचण्या झाल्या. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी ठामपणाने हाताळला. पण त्याच वेळी त्यांनी शांततेचा मार्गही सोडला नाही. पाकिस्तानशी संवाद साधण्यासाठी त्यांनी लाहोर बस यात्रा केली. यातून त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाचा पैलू दिसतो. सुरक्षेच्या बाबतीत ठाम, पण शांततेच्या बाबतीतही प्रामाणिक. 1999 मध्ये पुन्हा लोकांनी त्यांना संधी दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरकार स्थापन केलं आणि भारताला पहिलं दीर्घकाळ टिकणारं बिगर काँग्रेस आघाडी सरकार देण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली. ते 1996 मध्ये अल्पकाळ आणि त्यानंतर 1998 ते 2004 या काळात पंतप्रधान राहिले. अटलजींच्या कारकिर्दीचा विचार करताना फक्त राजकारण आठवणं योग्य नाही होणार. रस्ते, दळणवळण, दूरसंचार, पायाभूत सुविधा, आर्थिक सुधारणा आणि विशेषतः गोल्डन क्वाड्रिलॅटरल सारखा महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प. देशाला जोडण्याची त्यांची कल्पना केवळ राजकीय नव्हती, ती भौगोलिकही होती, आर्थिकही होती आणि मानसिकही होती. देश जोडला गेला पाहिजे ही त्यांची व्यापक भूमिका होती. आणि मग कवी अटल. पण मित्रांनो, इतक्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या आत एक अतिशय हळवा माणूसही राहत होता. तो म्हणजे कवी अटल बिहारी वाजपेयी. राजकारणाच्या धकाधकीतही कविता त्यांच्या मनात जिवंत होती. त्यांच्या कवितांमध्ये देश आहे, निसर्ग आहे, एकटेपण आहे, संघर्ष आहे, पराभव आहे, आशा आहे आणि पुन्हा
उभं राहण्याची जिद्दही आहे. त्यांच्या कवितेतला अटल हा पंतप्रधानांच्या खुर्चीत बसलेला अटल नाहीये. तो आहे स्वतःशी संवाद करणारा एक संवेदनशील मनुष्य. त्यांच्या कवितांमध्ये निराशेच्या काळोखातूनही आशेचा किरण दिसतो. त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेची भावना आहे, हार नाही मानूंगा. ही फक्त कवितेतील ओळ नाहीये, कदाचित ती त्यांच्या संपूर्ण जीवनाचीच भूमिका होती. अटलजी म्हणजे राजकारणाच्या पलीकडचा माणूस. अटलजींचं वैशिष्ट्य असं होतं की ते आपल्या विरोधकांनाही माणूस म्हणून पाहत. राजकीय मतभेद असू शकतात, पण मनभेद असायलाच हवेत असं नाहीये. त्यांच्यात विनोद बुद्धी होती, संगीताची आवड होती, वाचनाची आवड होती आणि विशेष म्हणजे स्वयंपाकाचीही आवड होती. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यात स्वतःवरही हसण्याची क्षमता होती. ही गोष्ट मोठ्या माणसात फार दुर्मिळ असते. एक नेता ज्याला विरोधकही मान देत. भारतीय राजकारणात पक्ष बदलले, सरकार बदलली, विचारधारा भिडल्या, नेते आले आणि गेले, पण अटलजींच्या व्यक्तिमत्वाभोवती एक वेगळाच आदर कायम राहिला. कारण ते फक्त आपल्या पक्षाचे नेते राहिले नाहीत, ते भारतीय लोकशाहीच्या राजकीय संस्कृतीतील एक मोठं व्यक्तिमत्व बनलं. 4 दशकाहून अधिक काळ ते संसदीय राजकारणात सक्रिय होते. लोकसभेवर ते 9 वेळा आणि राज्यसभेवर 2 वेळा निवडून आले. 1994 मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ संसदपटू म्हणून गौरवण्यात आलं. पद्मविभूषणानं त्यांचा सन्मान झाला आणि 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 आणि मग आला तो मनाला टोचणी लावणारा दिवस, 16 ऑगस्ट 2018. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अटल बिहारी वाजपेयी यांचं दुःखद निधन झालं. एक युग संपलं. एक आवाज शांत झाला. एक कवी गप्प झाला. एक संसदपटू निघून गेला. एक पंतप्रधान इतिहासात सामावला. पण अटलजींचे शब्द आजही जिवंत आहेत. त्यांच्या कविता आजही बोलतात. त्यांची भाषणं आजही ऐकू येतात. त्यांचा राजकीय प्रवास आजही अभ्यासला जातो आणि त्यांचं व्यक्तिमत्व आजही प्रश्न विचारतं. राजकारण करता करता माणूस पण जपता येतं का हो? अटलजींचं जीवन त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हो, नक्की जपता येतं. अटल म्हणजे काय काय हा प्रश्न नेहमी मनात येतो. अटल म्हणजे फक्त एका व्यक्तीचं नाव नाहीये. अटल म्हणजे वादळातही न हालणारी श्रद्धा, पराभवातही न हरवणारी आशा, मतभेदातही न संपणारा संवाद, सत्तेत असतानाही न विसरलेली माणुसकी आणि शब्दांना कृतीची जोड देणारी राष्ट्रनिष्ठा. अटलजींच्या जीवनाकडे पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. मोठं होण्यासाठी केवळ मोठं पद मिळवावं लागत नाही. मोठं होण्यासाठी मोठं मन लागतं. आणि म्हणूनच पंतप्रधान अनेक झाले, नेते अनेक झाले, वक्ते अनेक झाले, कवीही अनेक झाले, पण अटल एकच झाला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. भारताचा हा अटल आवाज काळाच्या पलीकडेही घुमत राहो. अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.